एक मिनिट, मी या जगातच नाही असा विचार करा. आता तुम्ही वडील म्हणून सांगा मला, तुम्हाला नसता आला राग? राग आला की तुम्ही तर माणूस काय करतो आपल्याला कळत नाही. आणि माझा रक्त फार घाणेरडा आहे हो. काय झालं ना, चिडलो मी की मला काही कळत नाही मी काय वागतोय, एकदम आंधळा होऊन जातो मी. चिडून झालं मग सगळं ताळ्यावर येतं आणि मग ते लगेच पश्चाताप होतो. आणि तेच झालं. अनुला माहितीये माझा राग. तुम्ही फक्त तिला बोलवा, ती समजून घेणार मला. एक रिक्वेस्ट करतो म्हणून हो, मला प्लीज एकदा बोलू द्या ना तिच्याशी. बोलू तर द्या. अनु कुठे आहे? वहिनी, अनुप्रिया इकडेच आहे ना? ऐकू येतंय का? आजी, आजोबा, दार उघडा ना प्लीज. दार उघड ना. दार का उघडत नाहीये ते? अनु, बात झाला तुझा. प्लीज 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 ऐका ना माझं. प्लीज असं करू नका. मी हात जोडतो तुमच्यासमोर. मी माझ्या अनुशिवाय नाही जगू शकत. नकोय मला डिवोर्स. अरे तू माझ्या ताईशिवाय जगू शकतोस का मरू शकतोस आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला डिवोर्स हवाय. काय बोलतोयस तू? अरे बहीण येणार आहे तुझी. कसं बोलवतो रे तुला? एक मिनिट, तुला माहित नसेल म्हणून मी परत एकदा सांगतो. अरे आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आम्ही जगाला सांगत बसत नाही, पण खूप प्रेम करतो आम्ही. नाही जगू शकत एकमेकांशिवाय म्हणून आलो इथे. अरे माझी बायको सोड, एक आई म्हणून विचार कर तिचा. जेव्हा मूल आईपासून लांब असतं ना, त्यावेळी त्या आईला किती त्रास होतो नाही कळणार रे तुला. नाही, तुला टोचावं म्हणून बोलत नाहीये मी. खूप बाप नवरा म्हणून बोलतोय रे मी. आम्हाला असं लांब केल्यामुळे आमच्या मनावर काय आघात होतो या सगळ्याचा आम्हाला माहिती रे. कशी राहणार आहे ती आणि कसा द्यावा तिने मला डिवोर्स? आमच्या अनुबद्दल आम्हाला सांगशील? हा, ही माझी मुलगी आहे. तिचं काय करायचं ना ते मी ठरवेन. तुझ्यापासून सुटका झाली ना तर निदान शांततेने तरी जगेल ती. अहो, काय करताय तुम्ही हे? जरा शांतपणे ऐकून तरी घ्या त्यांचं म्हणणं. काय ऐकायचंय त्याचं? तुझ्या मुलीला जंगलात सोडून आला होता हा माणूस. काय अवस्था झाली होती की बघितलं होतस ना. याच्याशी शांततेने बोलायचं मी लायकी आहे का याची? काही नाही हो बाबा, त्याच्या घरी कामाची आबाळ झाली असेल ना म्हणून हा ताईला घ्यायला आलाय. दुसरं काय? मंदार, मामा आहेस का तू? मामा, मामा दार उघड. मामा, आई ग. आला व्हिडिओ कॉल आलाय. काय चाललंय तिकडे? अरे काय बोलतोयस रे? अरे स्वतःच्या बहिणीबद्दल बोलतोयस तू. अरे बायको आहे ती माझी. तू स्वतःच्या बहिणीला कामवाली म्हणतोय? चांगलेच भडकलेले दिसतात. अरे प्रेम केलंय मी तिच्यावर. तिच्यासाठी जगतोय आम्ही. ती नाही ना घरात तर घर ओस पडलंय आमचं. माझं तिच्यावर खरं प्रेम आहे म्हणून मी तिला न्यायला आलोय. आणि मी खरंच सांगतो ना, पश्चाताप झालाय मला. 100% खात्री देतो, माझ्या हातून अशी चूक परत कधीच नाही होणार. भाऊजी काय बोलतात नेमकं? आता बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का मी? तेच करणार आहे मी.
दिव्या मला काही दिसत नाहीये. तुझ्याकडून लिहूनच घेणार आहे.